मौदा तालुक्यातील अरोली भांडेवाडी परिसरात वाघाचा वावर होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। श्री सत्यनारायण कोतापल्ली यांच्या शेतात कामाला गेलेल्या मजूर महिलांना वाघीण एका पिल्ल्यासोबत दिसल्यामुळे पाहणी केली असता एका रानडुकराची शिकार केल्याची घटनास्थळी आढळून आली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अरोली, कोदामेंडी, भांडेवाडी, शिवाडवली, आसोली, बेर्डेपार, शिवनी, बोंडकी अन्य अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत रामटेक, वनरक्षक स्वरूप गहेरवार रामटेक, वनरक्षक वैशाली ठाकूर अरोली, वनरक्षक योगेश अंबाजिरे, वनरक्षक भंडारबोडी श्रावण आडमाची, प्रभू लोंधे वनरक्षक यांनी पाहणी केली असता वाघाचे फूट मार्क्स दिसून आलेले आहे। पण वाघ हा पट्टेवाला की बिबट आहे हे सांगता येणार नाही व लवकरच सीसीटीव्ही लावणार असल्याची माहिती वनरक्षक योगेश अंबाजिरे यांनी सांगितले। याशिवाय जनतेने नेहमी सतर्क राहावे असे देखील आवाहन केले। इथं कशा करता आले होते तुम्ही? आम्ही कापूस काढणार। काय झालं इथं? काय दिसलं तुम्हाला? वाघ किती होते? एक मोठा होता, एक लहान होता। कोणता म्हणजे चित्ता होय का पट्टेवाला होय? पट्टेवाला आहे। तरुडीची बाई आहे मी। भांडेवाडीले कापूस काढायला आली होती। दोन वाघ रस्त्यामध्ये दिसले। आम्ही ट्रॅक्टर मध्ये होतो। आता तेथून सन्या आम्ही परत आलो। आम्ही ह्या भांडेवाडी वाड्यात ह्या वावरात कापूस काढायला आलो म्हणून तिथं दोन वाघ बघितले। वाघ म्हणजे कोणते होते? छोटावाला, एक थोडा मोठा। इथे आम्ही शेतात आलो। कुठे? इथे म्हणजे कुठे आले? भांडेवाडी। हां, आम्ही येता येता आम्हाला दोन वाघ दिसले पट्टेवाले। आम्ही ट्रॅक्टर घेऊन थांबलो। आमच्या गाडीमध्ये बाया होता, बायांनी पण बघला आणि ते इकडून असे इकडे कापसाकडे गेले आणि आम्हाला अरोली पोलिसांनी यांनी सुद्धा मदत केली। मी योगेश अंबाजरे, वनरक्षक अडेगाव बीट। आज आम्हाला फोन आला भांडेवाडी गावातून की एका कास्तकाराच्या शेतामध्ये वाघ दिसला म्हणून। त्यामुळे आम्ही लगेच शेतामध्ये आता भेट दिली। शेतामध्ये पाहिलं असता एक रानडुक्कर पाहिला, त्याला खाल्लेला आहे। म्हणजे त्यांनी बायांना दिसला म्हणते वाघ। त्यांना विचारलं, मग त्यांनी आम्हाला स्पॉटवर नेलं। वाघ जिथे रानडुकराला खाल्लेला आहे त्याचा गळ्याचा भाग आणि मागचा भाग पूर्ण खाल्लेला दिसला आणि तिथे वाघाची विष्ठा पण दिसली आणि त्याची रानडुकराची पण विष्ठा आहे। तर आम्ही पगमार्क चेक केले असता पगमार्क दिसले, पण मोठा वाघ आहे म्हणून असं वाटलं नाही। आणि तरी आम्ही आज जिथे शिकार केली तिथे कॅमेरा लावणार आहे आणि आता फटाके फोडून वाघाला जर असेल जवळपास तर तो चला जाईल। पण गावकऱ्यांना मग एकच सांगतो की आजचे दिवस सध्या जे काम चालू होतं कापूस काढायचं ते काम बंद ठेवा आणि आम्ही आज कॅमेरा लावू। जर त्यात काही दिसलं वाघ बिबट तर आमचे समोर जे आमचे अधिकारी सांगेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यावर कारवाई करू। इंडियन न्यूज TV 24 करिता अमोल पिसे, अरोली।